धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी धर्माचा लावलेला अंधयात्री या विषयावरती प्राध्यापक डॉक्टर आज आपल्याला संबोधित करणार आहे। या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो प्रेक्षक वर्गाला आपल्याला सभागृहामध्ये सामान्य 5 मिनिटात आपण कार्यक्रमाला सुरुवात केली। आनंद राणे सर यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो। आयोजित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला आंबेडकरवाद नवे आकलन आजचा 4था दिवस आणि या 4थ्या दिवसाचे आजचे मान्यवर वक्ते आहेत डॉक्टर चंद्रकांत कुरणे। डॉक्टर साहेबांचं या व्याख्यानमालेच्या निमित्तानं मी स्वागत करतो। त्याचबरोबर आपल्या सर्वांचं आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष की ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संबोधनी निर्माण केली आणि आपण एक नवं आकलन किंवा बाबासाहेबांना नेमकं काय अभिप्रेत होतं आणि आपण काय करतोय याचं भान सर्व समाजाला आणण्यासाठी जो काही नवा विचार मांडायचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक विनय कांबळे, त्याचबरोबर माझे मित्र उत्तम चोपडे आणि आपण सर्वजण या ठिकाणी मला प्रास्ताविकासाठी निमंत्रित केलेलं आहे। बाबासाहेबांच्या आयुष्यातील अत्यंत महत्वाचा आणि शेवटचा ग्रंथ म्हणजे बुद्ध अँड हिज धम्म। बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ बाबासाहेबांनी इंग्रजीमध्ये लिहिलेला आहे। बुद्ध आणि त्याचा रिलिजन असा शब्द नाही त्यांनी वापरला, बुद्ध अँड हिज धम्म असा शब्द वापरलेला आहे। मला वाटतं रिलिजन हा शब्द आपल्या भारतामध्ये धर्म या शब्दाला पर्यायी शब्द आहे आणि धर्म हा शब्द संस्कृत भाषेतून ध्रुव किंवा धारायती या शब्दापासून तो बनलेला आहे। धारायती किंवा ध्रुव किंवा धर्म म्हणजे धारण करणारा असा त्याचा अर्थ आहे। आणि मग या ठिकाणी धर्माचा संबंध हा देव, आत्मा, स्वर्ग, नरक या कपोलकल्पित आणि पारलौकिक कल्पनाशी जोडल्यामुळं आपला संबंध धर्माशी नसून तो धम्माशी आहे असं आपल्याला बाबासाहेबांना सांगायचं असेल कदाचित। आणि म्हणून या ठिकाणी बुद्ध आणि त्याचा धम्म असं बाबासाहेबांनी आपल्या ग्रंथाला बुद्ध आणि त्यांचा रिलिजन ऐवजी बुद्ध आणि त्याचा धर्म हे नाव दिलेलं असावं असं मला माझ्या वाचनातून मला समजलेलं आहे आणि आपणही त्याला सहमत असाल असं मी मानतोय। बुद्ध आणि त्याचा धम्म म्हणजे बुद्धाच्या बरोबरीनं बुद्धाचा विचार असंच टायटल बाबासाहेबांनी दिलेलं आहे।
तर देव, धर्म, धर्माचे धर्मग्रंथ वाचणारे पुजारी आणि सामान्य माणूस अशी एक वेगळी उतरंड धर्मामध्ये असते. परंतु बाबासाहेबांनी मात्र धम्म आणि धर्माचा विचार म्हणजे बुद्ध आणि त्याचा विचार हे एका समान पातळीवर या ठिकाणी आपल्याला प्रत्यक्ष अनुभवायला किंवा प्रत्यक्ष जीवन जगायला या ठिकाणी प्रत्यक्ष आपल्याला बुद्ध आणि धम्म या ग्रंथातून आपल्याला सांगितलेलं आहे. नवे आकलन करत असताना आपल्या महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशभरात विद्वान असलेले तुमचे आमचे माहितीचे एक विद्वान आणि आमचे मार्गदर्शक राजाभाऊ ढाले यांनी आपल्या एका धम्म आणि धर्म या पुस्तकामध्ये काही स्लोगन दिलेले आहेत स्वतःच्या चिंतनातून. मी फारसं काही स्वतःचं मानणार नाही, तर त्या स्लोगनचा अर्थ थोडक्यात तुम्हालाही समजेल आणि आजचं जे काही नवं आकलन पूर्णेश्वर मानणार आहे त्याला ते पोषक पूरक होईल. एक 2 मिनिटातच माझं आवडणार आहे. धम्म हा माणसाबरोबर राहतो, माणसाशिवाय तो राहू शकत नाही. धम्म हा माणसाबरोबर राहतो, माणसाशिवाय तो राहू शकत नाही. सत्य हे क्षणकालिक असते आणि धम्म हा सार्वकालिक सत्य असतो. म्हणजे क्षणकालिक सत्य आणि सार्वकालिक धम्म सत्य याची सांगड आपण घालायचा प्रयत्न केला पाहिजे. धम्मात अवडंबर नसते, अवडंबरात धम्म नसतो. मी हे का सांगतोय, हे स्लोगन आपल्याला का सांगतोय, तर आपण बरेचसे लोक भंतेजींच्या द्वारे आपल्या घरातील जन्मापासून मृत्यूनंतरचे सगळे कार्यक्रम करत असतो आणि भंतेजी आपलं मग वेगवेगळ्या संघातील भिक्खू असतील हे सगळी मंडळी काशाय वस्त्र धारण करून वेगवेगळे कर्मकांड करत असतात. आपल्या घरामध्ये धर्म आपण टाकून परत धर्मामध्ये आलेला असतो आणि धम्म हा विचारांचा असतो, सदाचाराचा असतो, स्वतः अनुभवाचा असतो किंवा स्वतः ते धम्माचे जे बुद्धाचे विचार आहेत ते स्वतः आचरणात आणायचे असतात. हे सोडून आपण त्या भिक्खू बरोबर भिक्खूचे जे विचार असतात ते भिक्खूचे विचार आपण न कळतपणे कर्मकांडाच्या रूपाने स्वीकारत असतो असं मला वाटतं. कारण भिक्खू जे काही आपल्या घरामध्ये जन्म सोहळा असेल, लग्न कार्य असेल, अगर मृत्यूनंतरचं कार्य असेल हे जर आपण तपासून बघितलं तर सगळं भिक्खू बऱ्याच प्रमाणात अवडंबर मागवत असतो. आणि या अवडंबरामुळं धर्मामध्ये आणि आपण आलेल्या धर्मामध्ये फरक असतो हे आपण नकळत विसरून जातो आणि धम्म हा स्वतः अनुभवायचा असतो किंवा विचारानं स्वतः जगायचा असतो हे विसरून आपण सर्वस्व अवलंबून भिक्खूवर राहतो. म्हणून या ठिकाणी मला असं वाटतं की धम्मात अवडंबर नसते आणि अवडंबरामध्ये धम्म नसतो. त्यानंतर धम्माची परिभाषा ज्याला कळते तो धम्माचा वाहक असतो. धम्माची परिभाषा ज्याला कळते तो धम्माचा वाहक असतो आणि आपण फक्त आपण अभ्यास न करता धम्म समजून न घेता भिक्खूवर अवलंबून राहण्याचा आपण प्रयत्न करतो. आणि म्हणून आपण भिक्खूवर अवलंबून न राहता स्वतः आपण धम्मवाहक बनलं पाहिजे आणि बुद्धाचा जो विचार आहे बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून धम्माकडे आणि बुद्धाकडे आपण बघायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर धम्म ही अनुभवण्याची गोष्ट आहे आणि आचरण्याची सुद्धा गोष्ट आहे. मला असा प्रश्न पडलाय, जर आपण धम्मवादी असू तर आपण दलित कसे? बरेच लोक एका बाजूला शाळेमध्ये नाव दाखल करताना बौद्ध म्हणून लिहितात, धम्म म्हणून लिहितात आणि दुसऱ्या बाजूला चळवळी करत असताना दलित पण घेऊन दलितांच्या चळवळी करतात. म्हणजे एका बाजूला पूर्णपणे आपण जात धर्म टाकून धम्मवादी बनतो आणि दुसऱ्या बाजूला आपण दलित म्हणून देखील दुसऱ्या प्रकारचं वर्तन करतो. तर यामधला फरक आपण समजून भविष्यातील आपलं जीवन व्यतीत करायचा, जगण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर बऱ्याच वेळेला आपण बघतो आपल्या भारता शेजारी जे देश आहेत त्या देशांच्या मध्ये जो पारंपरिक बौद्ध धर्म आहे या पारंपरिक बौद्ध धर्मामध्ये असणाऱ्या सगळ्या गोष्टी आपल्याला न कळत आवडत असतात. मग ते लंकेतील असेल, ब्रह्मदेशातील असेल, अगर चीन मधून काही आलेल्या गोष्टी असतील तर ह्या सगळ्या गोष्टी आपण स्वीकारायचा न कळतपणे धर्माच्या किंवा बौद्ध आपण झालो या भावनेतून आपण प्रयत्न करतो. परंतु परंपरावादी बौद्ध धर्म बाबासाहेबांनी नाकारलेला आहे
आणि बाबासाहेबांना जसा धम्म अभिप्रेत आहे तो बुद्ध आणि धम्ममध्ये सांगितलेला आहे, तो धम्म आपण सगळ्यांनी स्वीकारावा. बाबासाहेबांनी केलेलं जे नवं आकलन आहे ते आपण समजून घ्यावं, एवढी मी या प्रास्ताविकाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती करतो आणि प्रमुख वक्त्यांच्यासाठी मी माझा वेळ देतो. सर्वांना जय हिंद. आजचं हे 4थं पुष्प आहे या व्याख्यानमालेचं आणि राष्ट्रवाद, लोकशाही, जातीनिर्मूलन आणि त्याचा पुढचा टप्पा बुद्धधम्म हा असा चढता क्रम आहे. 1956 मध्ये 14 ऑक्टोबर 1956 बाबासाहेबांनी जो धम्माचा स्वीकार केला त्याला आपण धम्मक्रांती असं म्हणतो. आता ही क्रांती ज्या स्वरूपात आहे किंवा होती त्याचा आपण नीटपणे आकलन करून घेतलेलं नाही किंवा झालेलं नाही, ही अशी एक मोठी गडबड आहे. धम्मक्रांती होण्याच्या पूर्वी भारतात बौद्ध होते का नव्हते? तर होते. कुठं होते? लडाखमध्ये होते, हिमाचल प्रदेशमध्ये होते, सिक्कीममध्ये होते, भूतानमध्ये होते किंवा पूर्वेचा जो भाग आहे अगदी बांगलादेशला लागून जो जे छोटी छोटी राज्य आहेत त्या सगळ्या राज्यातून तिथं आहे. चकमा बुद्धिस्ट वगैरे जे आहे किंवा बंगालमध्ये बरुआ वगैरे मंडळी, पश्चिम बंगालमध्ये काही प्रमाणात हे असं सगळं आहे. तर यांचा हे बौद्ध धम्म होता भारतात, हा ज्याला काय आपण म्हणू हिमालयाच्या परिसरात. तर